नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. प्रश्न पहिला, बोधान चळवळ कोणी सुरू केली? उत्तर, विनोबा भावे. विनोबा भावेंचे गुरु गांधीजी होते. वर्धा जिल्ह्यात पवनार येथे परमधाम आश्रम काढले. 1940च्या गांधीजीच्या वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही होते. विनोबा भावे हे 1958 मध्ये रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहेत. विनोबा भावे यांना 1983 साली मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविले गेले. प्रश्न दुसरा, दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर, बाळशास्त्री जांभेकर. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1812 मध्ये झाला. गाव पोंभुर्ले, जिल्हा रत्नागिरी. त्यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे देखील म्हटले जाते. बाळशास्त्री जांभेकर यांना महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक असे देखील म्हटले जाते. त्यांनी 1832 मध्ये दर्पण पहिले मराठी साप्ताहिक सुरू केले व 1840 मध्ये दिग्दर्शन हे पहिले मराठी मासिक सुरू केले. आणि 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या काही ग्रंथसंपदा: हिंदुस्थानाचा इतिहास, इंग्लंडचा इतिहास. शून्यलब्धी हे त्यांचे पुस्तक गाजलेले पुस्तक आहे. प्रश्न तिसरा, भारतातून पोर्तुगीज सत्ता शेवट कोणत्या वर्षी झाला? उत्तर, 1961. भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर फ्रान्सिस द अल्मेडा होय. पोर्तुगीजांनी गोवा हे बेट 1510 मध्ये जिंकले. 1961 मध्ये गोवा स्वातंत्र्य झाला व पोर्तुगीज सत्ता संपुष्टात आली. प्रश्न चौथा, बुधभूषणम हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर, छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिला. संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला आणि नायिकाभेद, नखशिख आणि 7 शतक हे ब्रज भाषेतील ग्रंथ लिहिले. प्रश्न पाचवा, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? उत्तर, सेनापती बापट यांनी केले. मुळशी सत्याग्रहाची सुरुवात ही 16 एप्रिल 1921 रोजी झाली. प्रश्न सहावा, सायमन कमिशन भारतात कधी आले? उत्तर, 1928 रोजी आले. सायमन कमिशनचे अध्यक्ष सर जॉन सायमन होते. प्रश्न सातवा, मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशांमधील सीमा दर्शविते? उत्तर, भारत आणि चीन देशांमधील सीमा दर्शविते. रॅडक्लिफ रेषा ही भारत आणि पाकिस्तान या 2 देशांदरम्यानची सीमा दर्शविते. प्रश्न आठवा, युक्रेन देशाची राजधानी कोणती? उत्तर, कीव. युक्रेन देशाचे चलन युक्रेनियन हरिव्निया. प्रश्न नववा, महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? उत्तर, 78 सदस्य संख्या आहे. विधान परिषद हे कायम सभागृह आहे. विधान परिषद सदस्य कार्यकाल 6 वर्षे असतो. प्रश्न 10वा, लोकायुक्त ही संस्था कोणत्या स्तरावर काम करते? उत्तर, राज्यस्तरावर काम करते. जगात सर्वप्रथम लोकायुक्त अधिकाऱ्याची नेमणूक स्वीडन देशामध्ये 1809 मध्ये केली गेली व 1 ऑक्टोबर 1973 पासून हे पद महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात आले.